नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं पाठीमागच्या व्हिडिओवरून तुम्हाला सममूल्य अपूर्णांक तयार करता येतील। दिलेला जेवढा अंश आहे तेवढा अंश असणार आहे आणि छेद असणार आहे। आता आपल्याला या भागामध्ये अति संक्षिप्त रूप द्या हा भाग पाहायचा आहे। आता एक लक्षात ठेवा, अति संक्षिप्त रूप द्या हा घटक फार महत्त्वाचा आहे। यासाठी तुम्हाला आपण पाठीमागे पाहिलेल्या कसोट्या समजून पाठ असणं गरजेचं आहे। कसोट्या म्हणजे काय तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलं होतं की संख्या पाहिल्या त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग निश्चित जातो का नाही हे तोंडी सांगणे म्हणजे कसोटी। उदाहरणार्थ बाबा 492 या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल का? तर संख्या पाहिल्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 492 ला 2 ने निशेष भाग जाईल का? तर 492 च्या एकक स्थानी 2 आहे। 492 ला 3 न भाग जाईल का? 4 3 ची कसोटी काय? 4 त्या संख्येतल्या अंकांची बेरीज जर 3 च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। 4 9 13 13 आणि 2 15 म्हणजे 492 ची बेरीज त्यातल्या सर्व अंकाची बेरीज 15 आली म्हणजे 492 ला 3 ने भाग जातो। असं आपल्याला तोंडी सांगता आलं पाहिजे, तरच हा भाग तुम्हाला सोपा जाणार आहे। पहिल्या प्रथम आपण इथं आणखीन बारकाईने पाहूया। जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला समान संख्येने भागून सममूल्य अपूर्णांक मिळतो। बघा, याच्या पूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की समान संख्येने भागून सममूल्य अपूर्णांक आपल्याला तयार करता येतो। तो घटक ज्याला कळला त्याला हा भाग सोपा। पुन्हा एकदा पाहूया, हे बघा व्याख्या काय? जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला समान संख्येने भागून सममूल्य अपूर्णांक मिळतो तेव्हा त्याला मूळच्या अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप म्हणतात। आता ह्याच्यामध्ये अजून एक थोडीशी गंमत आहे। अति संक्षिप्त असा एक शब्द आहे आणि त्याच्या पुढे थोडं कधी मध्ये संक्षिप्त असं पण आहे। थोडं ह्याची आपण सविस्तर माहिती पाहूया। एक उदाहरण घेऊया, 24 अंश छेद 48। आता संक्षिप्त रूप कसं द्यायचं बारकाईने पहा। अंश 24 आहे, छेद 48 आहे। आता जर आपण बारकाईने विचार केला, कसोट्याच्या नियमाने गेलो आपण, तर 24 च्या एकक स्थानी 4 आहे, 48 च्या एकक स्थानी 8 आहे, म्हणजे या दोन्ही संख्येला 2 ने निशेष भाग जातो। आता इथं कसा घालवायचा बघा, या 24 ला जर आपण 2 न भागलं तर बे एक बे 2 च्या पाड्यामध्ये 2 एक नंबरला आहे, बाकी उरली 0। हा भागाकार तोंडी मनातल्या मनात करायचा आहे। आणि 4 किती नंबरला आहे बेच्या पाड्यात? 2 म्हणजे 12 2 24। असं सविस्तर करण्यापेक्षा जर तुमचा पाडा पाठ असेल तर किती 2 24? 12 2 24। आणि नंतर खालच्या संख्येला परत 2 न भागायला मी 4 किती नंबरला आहे? 4 2 च्या पाड्यामध्ये 2 बे 2 4। 8 किती नंबरला आहे? 4 24 2 48। ही भागाकाराची क्रिया करायच्या अगोदर एक गोष्ट इथं अजून तुम्हाला मी दोनदा सांगतो की अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तर भागाकार करायचा आहे। नसता अंशाला जातून छेदाला नाही तर आपण तिथं संक्षिप्त रूप द्यायचं नाही, म्हणजेच तो भागाकार करायचा नाही। आता या आलेल्या संख्येकडे अजून पहा बारकाईनं। 12 अंश छेद 24, इथं 12 अंश स्थानी छेदस्थानी 24 आहे। अजून मला या ठिकाणी 12 ला आणि 24 ला एकक स्थानी 2 आहे, इथं एकक स्थानी 4 आहे, आणखीन 2 न मला भागता येतं। अजून 2 न दोन्ही संख्येला भागूया, बे सखून 12 आणि बे एक बे आणि बे 2 4। पुन्हा एकदा बारकाईनं बघा, आता इथं आलं अंशस्थानी 6, छेदस्थानी आलं 12,
6ला आणि 12ला पुन्हा 2 न भाग जातोय. बे त्रिक 6, बे सखून 12. आता अंशस्थानी आलेला आहे 3, छेदस्थानी आलेला आहे 6. अंशस्थानी 3 आहे आणि छेदस्थानी 6 आहे, म्हणजे या दोन्ही संख्येला 2 ने भाग जाईल का? एका 2च्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या आहेत का किंवा पटीमध्ये आहेत का? नाही. मग 3च्या बघूया. 3 आणि 6 3च्या पटीमध्ये आहे किंवा 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणून 3 1 3 आणि 3 2 6. म्हणजे 12/24चा अतिसंक्षिप्त रूप किंवा सममूल्य अपूर्णांक तयार झाला 1/2. आता बरंच तुम्हाला हे रांग वाटली. ह्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला युक्ती सांगतो, पुन्हा एकदा बघूया आपण. 24 12/24. बघा दोन्ही संख्येला 2 ने पण भाग जातो. 12 आणि 24 ला 2 न भाग जातो. पुन्हा 3 न जातो का बघा. 2 आणि 1 3, 4 आणि 2 6. दोन्ही संख्या 3च्या पटीमध्ये, ह्या संख्येला दोन्ही संख्येला 3 न पण भाग जातो. 4च्या पटीमध्ये दोन्ही संख्या आहेत का बघा. 4 त्रिकोण 12, 4 सक 24. 4 न पण भाग जातो. 5 न जाईल का बघा. 5 न जर भाग जायचा असेल तर एकक स्थानी 0 किंवा 5 लागतं. या दोन्ही संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 नाही, म्हणून या संख्येला 5 ने भाग जात नाही. 6 न पहा. 6 2 12, 6 चौक 24. 6 न सुद्धा जातो. आता परत 7 न निश्चित जाणार नाही, आपल्या लक्षात बरोबर. 8 न 24 ला जातो, पण 12 ही संख्या 8च्या पटीमध्ये नाही, म्हणून 8 न भागायचं नाही. 9 न देखील या दोन्ही संख्येला भाग जातो का बघा. 9च्या पटीमध्ये 12 पण नाही आणि 24 पण नाही. 5 न नाही म्हणजे 10 न निश्चित जाणार नाही. 11 न नाही. आता 12 बघा. 12 1 12 आणि 12 2 24. म्हणजे 12/24 या संख्येला मी सुरुवातीला 2 न भागू शकतो. तसं नाही वाटलं तर मला 3 न सुद्धा भागू शकतो. त्याच्यापेक्षा एखादा विद्यार्थी 2 न भागेल, दुसरा 3 नच भागेल, अजून वेगळा 4 न भागेल, आणि सगळ्यात हुशार विद्यार्थी जो आहे तो तर म्हणजे सर 2 न भागले पुन्हा अजून भाग करावा लागतोय. 3 न भागले पुन्हा आणखी भाग. त्यापेक्षा मी काय करतो, दोन्ही संख्या 12च्या पटीमध्ये आहेत. 12 1 12, 12 2 24. वेळ कमी लागला. तुम्हाला कुठलं वापरायचं तुमच्या कुवतीवर अवलंबून. डायरेक्ट 12 न भागलं 1/2 आलं. समजा दुसरा विद्यार्थी आपल्याला कितनं भागणार आहे. 6 न भागणार. समजा 6 2 12, 6 चौक 24. इथं परत आणखीन वाढलं. बे 2 4. थोडी क्रिया वाढली. ज्यानं 4 ला भागल त्याची पुन्हा आणखीन एक स्टेप वाढल, पायरी वाढल. 3 न भागणाराची पुन्हा अजून एखादी पायरी वाढल, आणि 2 न भागल्यावर तर किती पायऱ्या वाढतात हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. म्हणजे असं काय होतं, जेवढ्या भाग जाणाऱ्या संख्या आहेत त्यातल्या लहानात लहान संख्येनं भागल्यावर वेळ जास्त लागतो, जागा जास्त लागते. आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं भागलं तर जागा कमी लागते, वेळ कमी लागते. आणि ही मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच या संख्येचा काय आहे, तो दोन्ही संख्येचा विभाजक आहे, मोठा विभाजक आहे. म्हणून शक्यतो मोठ्या संख्येने भागल्यावर वेळ कमी लागतो, जागा पण कमी लागते. हळूहळू तुम्ही सराव केल्यावर तुम्हाला ते तुमच्या लक्षात येईल. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. 12/16. आता आपण तसंच पाहूया. आपण अंशस्थानी 12 आहे, छेदस्थानी 16 आहे. याच्या एकक स्थानी 2 आहे, याच्या एकक स्थानी 6 आहे. 12 आणि 16ला 2 न सुद्धा भाग जातो. पहा बघून. बे सखून 12, बे 8 16. परत अंशस्थानी 6 आलं, छेदस्थानी 8 आलं. पुन्हा 6ला आणि 8ला पुन्हा 2 न भाग जातो. बे त्रिक 6, बे चौक 8. उत्तर आलं 3/4. अहो आता 12 आणि 16ला अजून बघूया आपण काय होतंय. 12/16ला 3 न भाग जातो का. 3च्या पटीमध्ये 12 आहे,
पण 16 नाही, म्हणून 3 न भागायचं नाही. अतिसंक्षिप्त रूप द्या म्हणलं की परत आणखी एकदा अट लक्षात ठेवा, अंशाला आणि छेदाला निशेष भाग जाणारी संख्या असेल तरच भागायचं, एकाला भागायचं नाही. 4 न बघा, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, म्हणजे इथं आपल्याला 4 न भागता येईल. 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, त्याचं उत्तर आलं 3/4. आता तुम्हाला मी याच्या पूर्वी सांगितलेली युक्ती की या 12/16ला 2 न पण भाग जातो आणि 4 न पण जातो. 2 न भागलं तर थोडीशी आपली गणिताची लांबी वाढली, जागा वाढली. 4 न भागलं तर कमी जागा लागली आणि वेळ कमी लागला. मग तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता. आणखीन एक उदाहरण पाहूया. 20/28. 20/28. आता पहा, इथं एकक स्थानी 0 आहे, इथे एकक स्थानी 8 आहे. अंशाच्या एकक स्थानी 0 आहे, छेदाच्या एकक स्थानी 8 आहे, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जातो. भागूया आपण 2 न. बेन 10 20 किंवा बे 1 बे आणि 0 ला 0. बे 1 बे, बे चौक 8. आता अंशस्थानी 10 आलं, छेदस्थानी 14 आलं. आणखीन इथं एकक स्थानी 0 आहे, इथं 4 आहे, किंवा 2च्या पटीमध्ये 10 आणि 14 या संख्या आहेत. 2चे विभाज्य 10 आणि 14 आहेत, म्हणून आपण पुन्हा 2 न भागूया. बे 5 10, बे 7 14. आणि आता अंशस्थानी 5, छेदस्थानी 7, 5/7. म्हणजे या संख्येला 2 न भाग गेला तर आपल्याला असं संक्षिप्त रूप देता येतं. आता आपण 20/28 ला अजून एका प्रकारे संक्षिप्त रूप देऊया. 20 आणि 28 एकक स्थानी 0 आणि 8 असल्यामुळे आपण त्याला 2 न भागलं. 3ची कसोटी लागू होती का पाहूया. 3ची कसोटी आहे त्या संख्येतल्या सर्व अंकाची बेरीज 3च्या पटीमध्ये पाहिजे. इथं 2 आणि 0 2 येतंय, 3 न भाग जाणार नाही. 4 न पाहूया. काय 4ची कसोटी करा जरा पुनरावृत्ती बघा. च्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो, किंवा दशक आणि एकक स्थानी 0 आहे अशा संख्येला 4 न भाग जातो. मग इथं आहे दशक आणि एकक स्थानी 2 आणि 0 20, इथं 2 आणि 8 28. 20 आणि 28 ला 4 न भाग जातो, म्हणून आपण 4 नही भागूया. 4 20, 4 7 28, 5/7. आता दोन्ही पैकी कुठल्याला वेळ कमी लागला, कुठल्याला वेळ जास्त लागला याची तुलना तुम्हीच करा. कुठलं सोपं हे तुम्ही ठरवू शकता. यानंतरचं पुढचं उदाहरण आहे 45/18. बघा जरा संख्या थोड्या आता मोठ्या मोठ्या घेत चाललोय मी. 45 अंश आणि छेद आहे 18. या संख्येला एक स्थानी 5 असल्यामुळे 2 न भाग जाणार नाही. 18 ला जाईल पण 45 ला नाही. आता 3 न बघा. 5 आणि 4 9, 8 आणि 1 9. या संख्येला 3 न भाग जातो, म्हणून 3 लिहिलं मी इथं. 3 1 3. 4 मधून 3 गेले, इथं कसं भागायचं बघा. ही फार युक्ती महत्वाची आहे. 4 मधून 3 वनातल्या मार्गाचा भाग करायचे आहे. फक्त भागाकार लिहितोय मी, भागाकार मनातल्या मनात करतोय. 3 1 3. 4 मधून 3 गेले, 1 उरले, 1च्या पुढे 5 घेतलं, 15. 3 5 15. आणि तुमचे जर पाड्या अचूक पाठ असतील तर विचारा किती त्रिक 45. 15 त्रिक 45. आणि पुन्हा ह्या 3 न भागूया. 3 सखे 18, 15/6 आलं. अजून 3 न भाग जातो का बघा. 15 ला 3 न जातो, 6 ला पण 3 न जातो. 3 5 15, 3 2 6, म्हणजेच 5/2. आता या संख्येला परत दुसरी पद्धत. 45/18 ला 3 न भाग जातो, 4 न जाईल का तर नाही. एकक स्थानी 5 आहे 45च्या, पण 18च्या नाही, म्हणून याला 5 न भाग जाणार नाही. बघा आता कोणत्या पाड्यामध्ये या संख्या तुम्ही जरा बारकाईने बघा बरं. वेळ जास्त घालवायचा नाही आता आपल्याला. 45 आणि 18 ह्या 9च्या पाड्यामध्ये आहेत किंवा 9च्या पटीमध्ये आहेत, म्हणून 45/18, 9 5 45 आणि 9 2 18,
5/2 असं अतिसंक्षिप्त रूप आपल्याला एकच उदाहरण असेल तर 3-4 विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात। मात्र जरी पद्धत वेगवेगळी केली, वेगवेगळ्या संख्येनं भागलं, उत्तर मात्र निश्चितपणानं एकच येतं। 70/80 पुढचं उदाहरण 70/80। आता बघा हे 70 ला आणि 80 ला 2 न पण भाग जातो। बघा कशी गंमत आहे। परत 3 न जात नाही, 4 न पण 70 ला भाग जात नाही, 5 न पण जातो, 10 न पण जातो। मग यापैकी आपण जर 2 न भागलो तर पुन्हा लांबी वाढणार आहे, 5 न भागलो तर थोडी लांबी वाढणार आहे, 10 न भागलं तर पटकन येणार आहे। 10 × 7 = 70, 10 × 8 = 80, 7/8। ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गंमत सांगतो मी। बघा आता बारकाईनं दोन्ही संख्येच्या एकक स्थानी 0-0 आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला या एकक स्थानचं 0-1 वरचं कट केलं अंशस्थानचं तर छेदस्थानचंही कट करता येतं। अट काय? अंशस्थानचं 1-0 कट केलं तर छेदस्थानचं 1-0 कट करायचं। दोन्ही ठिकाणी 1-1-0 असतील तरच कट करता येतात। पण समजा आता खाली छेदस्थानी 2 0 आहेत, वर 1च आहे, तर दोन्ही मधलं 1-1च करायचं, उजवीकडलं करायचं आणि मग हे सोपं किती झालं? 7/8। असे आपल्याला बरेचसे उदाहरणं पाहता येतील। आता थोडंसं बघा कशी गंमत आहे, थोडीशी आपण इथं परीक्षा तुमची बघूया। 114/95। आता जर तुम्ही इथं 2 न भागत बसलात, 3 न भागत बसलात तर वेळ जातो आणि मग हा वेळ जाऊ नये, परीक्षेमध्ये वेळ हा कितीतरी महत्वाचा असतो म्हणून इथं पाडे पाठ पाहिजेत। दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहे जरा बारकाईने बघा। मग त्यासाठी काय आवश्यक आहे? पाडे। आणि म्हणून 114 आणि 95 कोणत्या पाड्यात आहे तर आठवा करा। बघा नीट निरीक्षण करा, आठवलं असेल तुम्हाला। 19 सख्ख 114 आणि 19 5 95 असं आपल्याला पटकन पाठ असलं की उत्तर काढता येतं। यानंतरचं पुढचं अजून एक शेवटचं गणित पाहूया। 115/207। इथं सुद्धा पाडेच पाठ आहेत बघा। एकाच पाड्यामध्ये संख्या येते, 2 न 3 न 4 न बघत बसायचंच नाही। 115 आणि 207 कोणत्या पाड्यात? आठवा बरं जरा बघा, आठवा कल्पना करा, करताय ना? तर या संख्या 23च्या पाड्यामध्ये आहेत। 23 5 15 वर्षे, 23 9 207 म्हणून 5/9। अशी आपल्याला अनेक असंख्य उदाहरणं पाहता येतील। पण वेळेचं बंधन तुम्हाला समजलं असेल, अशी उदाहरणं करा आणि त्यासाठी तुम्हाला मी एक युक्ती सांगतो। 2च्या पाड्यामधल्या संख्या सुरुवातीला घ्यायच्या, 12/18, 12/18, 8/10, 12/14 आणि द्या त्याला 2 न संक्षिप्त। 3च्या पाड्यातल्या संख्या घ्यायची सुरुवातीला, अशी 5-7 3च्या पाड्यात उदाहरण तयार करायची, अशी 10च्या पाड्यापर्यंत 9-20च्या पाड्यापर्यंत त्याच पाड्यात संख्या घ्या आणि अतिसंक्षिप्त रूप द्यायची अनेक उदाहरणं तयार करा आणि सराव करा। हा घटक नुसता या प्रकरणापुरता मर्यादित नाही तर अपूर्णांक प्रकरण आपल्याला पूर्ण गणितामध्ये फार महत्वाचं आहे, म्हणून त्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या। आता समजून घ्या, यावर्षी वेळ कमी आहे म्हणून तुम्ही चांगला सराव करा। तुम्हाला तुमच्या सरावाला शुभेच्छा। धन्यवाद, नमस्कार।